जेवणामध्ये का तुमच्या पद्धतीचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठीचा कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्रीची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, अंधारातून बाथरूम बंद करायचे सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदरण आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. ठेवा आणखीन दुसऱ्या दिवसचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो. आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीस धरून त्याचं वाटोळं करू नका. तुमच्या हातात संधी आहे, संधीचं सोनं करा आणि यांना द्या. तुम्हाला वाटत मी हाणेन मारेन, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस किंवा असेल. तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. ह्यो पण शब्द देण्यात ठेवा. डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे.